रणवीर अलाहाबादिया संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं कळतंय। फोन बंद केल्यामुळे संपर्क होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। रणवीर अलाहाबादियाच्या घराला देखील सध्या कुलूप आहे। रणवीरच्या वकिलांशी देखील पोलिसांचा सध्या संपर्क होत नाहीये। रणवीर अलाहाबादियाला पोलिसांनी समन्स बजावलेलं आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, रणवीर सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याचं कळतंय, काय नेमकी याबाबतची माहिती समोर येते? या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी 2 समन्स रणवीर अलाहाबादियाला पोहोचवलेत आणि दुसऱ्या समन्सला ते उत्तर देतील, हजर राहतील अशी चर्चा होती। मात्र ज्या वेळेस समन्सला त्यांनी उत्तर दिले नाही, करस्पॉन्डन्स झाले नाही, तर मुंबई पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी गेली, पण घराला कुलूप होतं। रणवीर अलाहाबादियाचा फोनही बंद होता आणि ज्या वकिलांच्या मार्फत त्यांनी काही कालावधी पोलिसांकडून मागितला होता चौकशीला हजर राहण्यासाठी, त्या वकिलांशी संपर्क होऊ शकला नाहीये। याशिवाय रणवीर अलाहाबादिया संदर्भात पोलीस ज्या वेळेस माहिती घ्यायला गेली त्यावेळेला त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही। आता पुन्हा एकदा समन्स पाठवला जाईल आणि तिसऱ्या समन्सला जर उत्तर मिळालं नाही, करस्पॉन्डन्स केलं नाही त्यांच्याकडनं, तर त्यांना ॲब्स्कॉन्डर म्हणून घोषितही केलं जाऊ शकतं, कारण ते चौकशीला हजर राहत नाहीत। FIR दाखल झाली आहे। पण दुसऱ्या बाजूला रणवीर अलाहाबादियानं सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका दाखल करत दिलासा मागितलेला आहे, ज्याला सुप्रीम कोर्टानं तातडीने सुनावणी करण्यास नकार दिलाय। म्हणून चारही बाजूनं रणवीर अलाहाबादियाची अडचण वाढलेली आहे, कारण पोलिसांसमोर जर हजर राहिले नाही, समन्सला उत्तर दिलं नाही, तर त्यांना ॲब्स्कॉन्डर घोषित केलं जाईल आणि ॲब्स्कॉन्डर घोषित केलं तर त्यांना वॉरंट इश्यू होऊ शकतं, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची टीमही रवाना होऊ शकते। निश्चितपणे आता पुढे काय होतं आणि तिसऱ्यांदा रणवीर रिस्पॉन्ड करतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। तुर्त धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।